सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय डीपीपी 1 सोल्युशन ऑफ द टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन विच इज बेस्ड ऑन ॲझम्पशन्स ऑफ केटीजी, मीन फ्री पाथ आणि व्हेलॉसिटी वरती. सो हे 20 क्वेश्चन्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ते पहिल्यांदा तुम्ही डाउनलोड करा, सॉल्व्ह करा अँड देन जे डाऊटफुल असतील ते तुम्ही या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. सो गाईज, लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो द फर्स्ट क्वेश्चन इज द व्हेलॉसिटीज ऑफ 3 मॉलिक्युल्स. 3 मॉलिक्युल्स आहेत, त्यांची व्हेलॉसिटी दिली 2, 3 आणि 4 दिली. ठीक आहे. द रेशो ऑफ मीन व्हेलॉसिटी व्ही मीन अपॉन रेशो ऑफ मीन व्हेलॉसिटी टू आरएमएस व्हेलॉसिटी किती असेल असं त्यांनी विचारले. बरोबर. आपल्याला माहिती आहे, कलर चेंज करतो. मीन व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, तर सगळ्या व्हेलॉसिटीची सम, सगळ्या व्हेलॉसिटीची बेरीज, दॅट इज 2 + 3 + 4. बरोबर. अपॉन किती व्हेलॉसिटीज आहेत, 3 व्हेलॉसिटीज अपॉन नंबर ऑफ व्हेलॉसिटीज. बरोबर. सो व्ही मीन किती येणार, 4 + 3 7 आणि 2 9 अपॉन 3 इज 3 मीटर पर सेकंड. ही आली मीन व्हेलॉसिटी. आता आरएमएस व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, तर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते. आरएमएस व्हेलॉसिटी म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. सो ही कशी फाइंड करतो आपण, तर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करायचा. व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करा म्हणजे 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर अपॉन अपॉन मीन काढायचंय म्हणजे काय, नंबर ऑफ व्हेलॉसिटीज किती आहेत, 3. आणि त्यांचा काय करायचंय, रूट घ्यायचाय. याला आपण म्हणतो रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. बरोबर. किती येते बघा आता, हे 16 + 9, 16 + 9 इज 25 + 4 इज 29 अपॉन 3. बरोबर. म्हणजेच हे किती येईल, 3 9 जा 27, 2 राहिले 0.6 जा 2 राहिले 9.66. बरोबर. काय काढायचं आपल्याला, रेशो घ्यायचा. सो व्ही मीन अपॉन व्ही रूट मीन स्क्वेअर म्हणजे आर एम एस, त्याला मी लिहितो काय येणार, 3/√9.66. बरोबर. म्हणजे 3 अपॉन रूट 9 पॉईंट समथिंग किती येणार, तर 3 पॉईंट समथिंग येणार. बरोबर. 3 पॉईंट त्याला आपण 2 किंवा 3 काहीतरी येईल. बरोबर. सो हे काय येणार आहे, तर वर 3 आहे अपॉन 3.2 आहे. सो ह्यांचं जर तुम्ही डिवाइड केलं तर हे 1 पेक्षा कमी येणार आहे. बरोबर की नाही, कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. सो ही व्हॅल्यू 1 पेक्षा थोडी छोटी येणार आहे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. द पाथ लेंथ ट्रॅव्हल्ड बाय अ मॉलिक्यूल इन 6 कोलिजन. कंटेनर मध्ये समजा एक गॅस असेल, गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, 6 मॉलिक्युल्स आहेत, ते कोलाइड झालेत एकमेकांना आणि त्यांच्यातली पाथ लेंथ दिली. ते कोलाइड झाल्यानंतर त्यांच्यात जी पाथ लेंथ होती ती किती आहे, 3. नंतर दुसऱ्या मॉलिक्युलची आहे 7, नंतर 1, नंतर समजा तो असा कोलाइड झाला 2, नंतर 4 आहे आणि नंतर 3 आहे. ही पाथ लेंथ आहे जेव्हा ते कोलाइड झालेले आहे. द मीन फ्री पाथ किती असेल, मीन फ्री पाथ त्याला आपण काय म्हणतो, लॅम्बडा. लॅम्बडा काय असतं, तर ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन मधलं मीन डिस्टन्स. सो आपण मीन कसा कॅल्क्युलेट करतो रे, तर सगळ्यांची सम अपॉन नंबर ऑफ किती आहेत ते. बरोबर. सो सगळ्यांची सम काय येणार, 3 + 7 + 1 + 2 + 4 + 3 अपॉन किती आहेत, हे 6 कोलिजन झालेत म्हणून 6. बरोबर. सो हे ऍडिशन करा, 7 3 10 1 11 13 17 20 ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. द व्हेलॉसिटीज ऑफ 4 मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटी दिले 2 4 5 6. ठीक आहे. व्हॉट इज देअर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीज. मीन स्क्वेअर आपण आता मगाशी रूट मीन स्क्वेअर बघितली होती, आता फक्त मीन स्क्वेअर पाहिजे. सो मीन स्क्वेअर कशी काढणार, तर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करायचा आणि त्यांचा मीन घ्यायचा. सो व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करा, 2चा स्क्वेअर 4 प्लस 4चा स्क्वेअर 16 प्लस 5चा स्क्वेअर इज 25 प्लस 6चा स्क्वेअर इज 36 अपॉन नंबर ऑफ व्हेलॉसिटीज. किती व्हेलॉसिटीज आहेत, 4. बरोबर. हा आला मीन आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इज स्क्वेअर, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. सो ही जर ऍडिशन केली तरी किती बनेल, 36 40 प्लस 16 प्लस 25, ही बनेल ऍडिशन 81/4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही काय बनणार आहे, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. हे युनिट इथं चुकलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट.
द व्हेलॉसिटीज 5 मॉलिक्युलची दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज देअर मीन व्हेलॉसिटी? आताच आपण बघितलं मीन व्हेलॉसिटी. आता फक्त मीन व्हेलॉसिटी पाहिजे, मीन व्हेलॉसिटी मीन. ठीक आहे, काय येणार? तर सगळ्यांची ऍडिशन 2 + 3 + 4 + 5 + 6 अपॉन नंबर ऑफ व्हेलॉसिटीज किती आहेत? 5 आहेत. सो मीन व्हेलॉसिटी काय येणार? 6 + 5 11 11 4 15 15 3 18 आणि 2 20 अपॉन 5 इज 4 मीटर पर सेकंड. सिंपल क्वेश्चन होता. मीन म्हणजे काय असतं रे? ऍव्हरेज असतो बेसिकली, ऍव्हरेज काढायचं. मीन फ्री पाथ of collision of gas molecules varies with diameter d of the molecules as. मीन फ्री पाथ डायमीटर बरोबर कसा व्हॅरी करतोय असं त्यांनी विचारले. तर आपल्याला माहिती आहे मीन फ्री पाथचा फॉर्म्युला काय असतो? 1/√2 पाय डी स्क्वेअर आणि काय असतं? n/v. हा कशाचा फॉर्म्युला आहे? मीन फ्री पाथचा, दॅट इज लॅम्डाचा. बरोबर. सो इथून तुम्हाला समजेल लॅम्डा डी बरोबर कसा व्हॅरी करतो? तर लॅम्डा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. बरोबर, म्हणजेच लॅम्डा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू d⁻². बरोबर की नाही? ह्याला वरती नेला. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. ऍट कॉन्स्टंट प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट असेल, द मीन फ्री पाथ टेम्परेचर वरती कसा डिपेंड करेल? तर आताच आपण फॉर्म्युला बघितला होता. मीन फ्री पाथचा फॉर्म्युला काय होता? 1/√2 पाय डी स्क्वेअर n/v. हे n म्हणजे काय असतात? नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि v इज द व्हॉल्यूम. बरोबर. पण इथं कुठे तुम्हाला टेम्परेचर दिसतोय का? सो काहीतरी करून आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये टेम्परेचर आणावं लागेल, तर आपल्याला त्याचं लॅम्डा बरोबरचं रिलेशन मिळेल. सो ते कसं आणायचं? तर बघा, तर तुम्हाला माहित असेल आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. बरोबर. सो PV n म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. बरोबर, आर टी. बरोबर. सो PV इज इक्वल टू n. या R अपॉन NA ला आपण काय लिहू शकतो? R अपॉन NA इज KB इंटू T. सो PV इज NKBT. हे आपल्याला रिलेशन मिळाले. पण आपल्याला इथून काय लिहिता येईल? इथं फॉर्म्युलामध्ये काय दिसतंय? n दिसतोय. बरोबर, पण आपल्याला तिथं T पाहिजे. सो T कसा आणायचा? तर इथल्या n ला आपण काय लिहू शकतो? n ला काय लिहू शकतो? बाकीच्या सगळ्या टर्म्स त्या बाजूला ने. PV बाय KBT. PV बाय KBT. सो आता ही व्हॅल्यू आपण जर इथं सबस्टिट्यूट केली तर हा फॉर्म्युला कसा बनेल? लॅम्डा इज इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर. यांच्या जागी काय टाकायचं आहे? PV बाय KBT. PV बाय KBT. आणि खालचा V होता तो ऍज इट इज. बरोबर, म्हणजे हा V गेला. इथून तुम्हाला काय रिलेशन मिळेल? लॅम्डा इज इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर P आणि हा खालचा KBT ला जर आपण वरती नेलं तर तो वरती जाईल KB इंटू T. बरोबर. सो आपल्याला हा फॉर्म्युला मिळालाय सेकंड व्हर्जन ऑफ द मीन फ्री पाथ. बरोबर. सो हे तुम्ही थिअरी लेक्चर मध्ये पण शिकला असाल, टेम्परेचर बरोबर ते कसं रिलेट करते ते. सो इथून तुम्हाला कळेल लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. द मीन फ्री पाथ ऑफ गॅस व्हराइज विथ डेन्सिटी वरती आता कसा रिलेट करेल असं त्यांनी विचारलंय. टेम्परेचर झालं, डायमीटर झाली, आता डेन्सिटी वरती. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती, आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, √2 पाय डी स्क्वेअर n/v, नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन व्हॉल्यूम. पण आपल्याला काय पाहिजे? इथं डेन्सिटी पाहिजे. सो डेन्सिटी कशी आणायची? तर बघा, तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. बरोबर. आणि त्याचप्रमाणे नंबर ऑफ मोल्सचा दुसरा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्सचा तर मास अपॉन मोलार मास, दॅट इज m0. त्याला मी m0 म्हणतो. बरोबर. सो इथं n आहे, इथं n मला दिसतोय. सो ह्या n ला आपण काय लिहू शकतो? n इज इक्वल टू m/m0 इंटू खालचा n वरती गेला. बरोबर. सो ही n ची व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर लॅम्डाचा फॉर्म्युला काय बनेल? लॅम्डा इज इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर. यांच्या जागी काय टाकायचं आहे? m/m0 इंटू NA अपॉन V. बरोबर. सो लॅम्डा काय बनणार आहे आता? तर
मास अपॉन व्हॉल्यूम, इथून तुम्हाला दिसेल मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूमला आपण काय लिहू शकतो? डेन्सिटी. सो 1 अपॉन रूट 2 पाय डी स्क्वेअर एन ए. मास अपॉन व्हॉल्यूमला आपण काय लिहू शकतो? डेन्सिटी. आणि खाली काय राहिलं? एम नॉट. बरोबर. सो हे ऍज इट इज राहू द्या. इथून तुम्हाला समजेल मोलर मास गॅसचं कॉन्स्टंट असतं प्रत्येक. ॲव्होगॅड्रोचा नंबर कॉन्स्टंट आहे. डायमीटर प्रत्येकाची कॉन्स्टंट असते. पाय कॉन्स्टंट, रूट 2 कॉन्स्टंट. सो इथून तुम्हाला समजेल लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रो म्हणजे डेन्सिटी. त्याने त्याला असं लिहिलेलं आहे, पी सारखं लिहिलंय. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट क्वेश्चन. When a gas is compressed by keeping the temperature constant, the collision frequency of the gas molecules काय बनेल? जेव्हा आपण गॅसला कॉम्प्रेस करतो, म्हणजे समजा हा कंटेनर आहे, ह्यामध्ये गॅस असणार आहे. तर आता आपण इथे एक पिस्टन लावला आणि त्याला कॉम्प्रेस करायला लागलो, वरून कॉम्प्रेस करायला लागलो. तर जेव्हा आपण कॉम्प्रेस करतो तेव्हा आपण काय करतो? याच्यामधलं, या कंटेनर मधलं प्रेशर वाढवतो. बरोबर. व्हॉल्यूम कमी होणार ना, कॉम्प्रेस केल्यानंतर व्हॉल्यूम कमी होणार म्हणजे प्रेशर वाढणार आहे. बरोबर. सो जेव्हा आपण प्रेशर वाढवतो, त्यांनी विचारलं काय आहे? जेव्हा आपण गॅसला कॉम्प्रेस केलं तेव्हा कोलिजन फ्रिक्वेन्सी काय होणार असं त्यांनी विचारले. सो जेव्हा आपण गॅसला कॉम्प्रेस करतो प्रेशर वाढतं आणि प्रेशर वाढल्यावर काय होतं बघा. आपण फॉर्म्युला बघितला होता मीन फ्री पाथचा, रूट 2 पाय डी स्क्वेअर एन बाय व्ही. हा फॉर्म्युला बघितला होता. पण त्याच दुसरं व्हर्जन आपण काय बघितलं होतं? लॅम्बडा इज केबीटी अपॉन रूट 2 पाय डी स्क्वेअर. म्हणजे दुसरं व्हर्जन काय होतं? केबी इंटू टी अपॉन रूट 2 पाय डी स्क्वेअर इंटू पी. म्हणजे इथून तुम्हाला कळेल, जर आपण प्रेशर जर वाढवलं कंटेनर मधलं, गॅस मधलं प्रेशर जर वाढवलं तर मीन फ्री पाथ कमी होणार आहे. मीन फ्री पाथ कमी होणार आहे. आणि मीन फ्री पाथ म्हणजे काय असतो? समजा या गॅसमध्ये कंटेनर मध्ये मॉलिक्युल्स असतील गॅसचे. मीन फ्री पाथ जर कमी झाला तर ह्या दोघांच्यातलं डिस्टन्स कमी होणार. मीन फ्री पाथ म्हणजे काय असतो? ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन दोन मॉलिक्युल्स मधलं, कोलिजन मधलं डिस्टन्स. जेव्हा ते कोलाइड होणार आहेत तेव्हा त्यांच्यातलं ऍव्हरेज डिस्टन्स. बरोबर. सो जेव्हा हा मीन फ्री पाथच कमी होणार आहे म्हणजे यांच्यातलं डिस्टन्सच जेव्हा कमी होणार आहे तेव्हा कोलिजनची फ्रिक्वेन्सी काय होणार? त्यांनी काय विचारले? कोलिजनची फ्रिक्वेन्सी. जेव्हा डिस्टन्स कमी होईल तेव्हा ते सारखे सारखे कोलाइड होतील. सो जेव्हा ते सारखे सारखे कोलाइड होतील त्यांच्यातली फ्रिक्वेन्सी वाढेल. बरोबर. सो कोलिजन फ्रिक्वेन्सी ही इन्क्रीज होणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता, प्रेशर वाढवलं लॅम्बडा कमी होणार. बरोबर. हे तुम्हाला फॉर्म्युलावरून कळेल. आणि तुम्हाला माहिती आहे लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. सो जेव्हा लॅम्बडा कमी होणार आहे फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. मीन फ्री पाथ ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस ज्याचे रेडियस आहे आर काय असणार? आपण आताच फॉर्म्युला बघितला होता. लॅम्बडा इज 1 अपॉन रूट 2 पाय डी स्क्वेअर आणि काय होतं? पी आणि खालचा केबीटी वर गेला होता. हे होतं दुसरं व्हर्जन. पहिलं व्हर्जन वेगळं होतं, हे पहिलं व्हर्जन होतं. बरोबर. सो इथून तुम्हाला समजेल रेडियस बरोबर रिलेशन विचारले. सो इथून तुम्हाला कळेल लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटरचा स्क्वेअर. बरोबर. पण आपल्याला कशाबरोबर पाहिजे? रेडियसचं. सो आपण काय लिहू शकतो? लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटरला काय लिहू शकतो? 2r. सो 4r स्क्वेअर. सो इथून कळेल लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. According to kinetic theory of gases, which one of the following statement is incorrect? चुकीचं कोणतं स्टेटमेंट आहे असं त्यांनी विचारले. तर तुम्ही ॲझम्पशन्स जर स्टडी केले असतील कायनेटिक थिअरीचे, सो पहिलं स्टेटमेंट तुम्हाला कळेल. रिअल गॅस बिहेव्स ॲज आयडियल गॅस ॲट हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर. सो तुम्ही शिकला असाल रिअल गॅस आयडियल गॅस सारखं कधी बिहेव करतो? जेव्हा त्याचं टेम्परेचर जास्त असेल आणि प्रेशर कमी असेल तेव्हा. बरोबर. सो सेकंड स्टेटमेंट काय आहे? लिक्विड स्टेट ऑफ आयडियल गॅस इज इम्पॉसिबल. सो हे करेक्ट स्टेटमेंट आहे. आयडियल गॅस हे लिक्विड स्टेट मध्ये कधीच आढळत नाही, कधीच त्याला आपण बघू शकत नाही. तिसरं काय आहे? देअर इज अन इलास्टिक कोलिजन बिटवीन गॅस मॉलिक्युल्स अँड वॉल ऑफ कंटेनर. सो तुम्ही ॲझम्पशन मध्ये शिकला असाल जेव्हा हे मॉलिक्युल्स कोलाइड होणार आहेत वॉलवरती तेव्हा हे कोलिजन आपण इलास्टिक कोलिजन असं कन्सिडर करतो, ऍझ्युम करतो. हे ॲझम्पशन तुम्ही शिकला असाल. द मॉलिक्युल्स ऑफ रिअल गॅस डू नॉट एक्झर्ट एनी फोर्स ऑन वन अनदर. बरोबर. सो हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. कारण का? जेव्हा ते एकमेकांना कोलाइड होणार आहेत रिअल गॅसवाले मॉलिक्युल तेव्हा ते काहीतरी फोर्स एकमेकांवरती एक्झर्ट करणार आहेत. सो त्यामुळं ऑप्शन नंबर डी हे इनकरेक्ट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द गिवन गॅस मॉलिक्युलर डेन्सिटी विचारली. मॉलिक्युलर डेन्सिटी बरोबर. आपल्याला काय माहितीये, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम हे आपल्याला माहितीये बरोबर. पण विचारलं काय आहे, मॉलिक्युलर डेन्सिटी. मॉलिक्युलर डेन्सिटी म्हणजे काय असणार, तर मॉलिक्युलर मास अपॉन व्हॉल्यूम बरोबर. सो इथून तुम्हाला समजेल, समजा ह्या कंटेनर मध्ये गॅस असेल, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम सेम असणार ना कंटेनर मध्ये. सो फॉर अ गिवन गॅस, सपोज एखादा गॅस टाकला, हायड्रोजन टाकला, तर त्याचा मॉलिक्युलर मास प्रत्येक पॉइंटला सेम असणार आहे. कोणत्याही पॉइंटला त्याचा मॉलिक्युलर मास सेम असणार. सो डेन्सिटी कोणावर डिपेंड करते, मॉलिक्युलर मासवर. सो इथून तुम्हाला समजेल, मॉलिक्युलर मास सेम राहिलं कोणत्याही पॉइंटला, तर मॉलिक्युलर डेन्सिटी ही काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. द एक्सप्रेशन ऑफ मीन फ्री पाथ, कोणतं एक्सप्रेशन करेक्ट आहे, बरोबर. आपण आताच बघितले, लॅम्डा इज इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर एनव्ही. एनव्ही म्हणजे काय, एन बाय व्ही, त्यांनी त्याला एनव्ही म्हणले. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. द परफेक्ट गॅस इक्वेशन फॉर 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन काय असेल, तर आपल्याला माहितीये पीव्ही इज इक्वल टू एनआरटी बरोबर. पण इथं 4 ग्रॅम दिलाय, मास दिलेला आहे. सो पीव्ही इज इक्वल टू नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू इंटू आरटी. सो पीव्ही इज इक्वल टू मास किती आहे, 4 ग्रॅम, अपॉन मोलार मास किती असतं हायड्रोजनचं, 2 आरटी. सो पीव्ही इज इक्वल टू 2 आरटी. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. इफ द प्रेशर इन अ क्लोज्ड वेसल इज रिड्यूस्ड, देन मीन फ्री पाथ काय होणार आहे. प्रेशरला जर रिड्यूस केला, मीन फ्री पाथला काय होणार असं त्यांनी विचारले. आपल्याला फॉर्म्युला माहिती, 1/√2 पाय डी स्क्वेअर इंटू पी के बी टी. खालचा केबीटी वरती जातो बरोबर. सो इथून तुम्हाला समजेल, लॅम्डा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पी. म्हणजे जर का तुम्ही प्रेशरला कमी केलं तर लॅम्डा वाढणार आहे, लॅम्डा इज इन्क्रीज. ऑप्शन नंबर ए. मोलिक्युल्स ऑफ गॅस बिहेव्स, काय बिहेव करतात, तर ते बिहेव करतात इलास्टिक रिजिड स्पियर सारखे ते बिहेव करतात. तुम्ही ऍझम्पशन स्टडी केला असतील बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. अन आयडियल गॅस इज दॅट विच कॅन, आपण मगाशीच बघितलं होतं, लिक्विड स्टेट ऑफ आयडियल गॅस इज इम्पॉसिबल, हे ऍझम्पशन आपण मगाशीच बघितलं होतं. सो काय बनणार, अन आयडियल गॅस इज दॅट विच कॅनॉट बी लिक्विफाईड. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. द क्वांटिटी पीव्ही बाय केटी काय रिप्रेझेंट करते, पीव्ही बाय केटी. के म्हणजे काय, केबीटी. तुम्ही बोल्ट्झमन कॉन्स्टंट शिकला असाल, केबीटी बरोबर. बोल्ट्झमन कॉन्स्टंट, त्याने त्याला के म्हटले, बोल्ट्झमन कॉन्स्टंट बरोबर. सो पीव्ही बाय केबीटी काय रिप्रेझेंट करते असं त्यांनी विचारले. तर आपल्याला माहितीये, कलर चेंज करतो, पीव्ही इज इक्वल टू काय असतं, एनआरटी. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी आणि खालचं केबीटी ऍज इट इज लिहितो बरोबर. सो इथून तुम्हाला टेम्परेचरला टेम्परेचर जाईल. एनआर, केबी म्हणजे काय असतं, केबी म्हणजे आर अपॉन एन ए. बोल्ट्झमन कॉन्स्टंट तुम्ही बघितला असेल, केबीचा फॉर्म्युला काय असतो, आर अपॉन एन ए. सो आर ला आर गेला, खालचा एन ए वरती जाईल. सो एन इंटू एन ए, आणि नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय असतो, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर इंटू एन ए. एन ए ला एन ए गेला, राहिलं काय, एन. सो पीव्ही बाय केटी काय रिप्रेझेंट करतोय, एन. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. फॉर टू गॅसेस टेम्परेचर आणि मोलर मासचं रिलेशन दिलेलं आहे आणि सीआरएमएस काय येईल असं त्यांनी विचारले. सो हा क्वेश्चन आपल्या ह्या डीपीपीच्या आउट ऑफ स्कोप आहे, कारण हा पॉइंट आपण पुढच्या डीपीपी मध्ये डिस्कस करणार आहे. सो तरी पण मी सॉल्व्ह करून दाखवतो. तर सीआरएमएस चा फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूट 3RT बाय एम नॉट, हा त्याचा फॉर्म्युला असतो. सो हे आता तुम्ही निग्लेक्ट केलं तरी चालेल, मी पुढच्या डीपीपी मध्ये हे न्यूमेरिकल डिस्कस करणार आहे. सो इथून तुम्हाला समजेल, C इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी आणि C इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट बरोबर. सो C RMS ऑफ A अपॉन C RMS ऑफ B काय येणार आहे रे, तर स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर ऑफ A अपॉन टेम्परेचर ऑफ B अपॉन टेम्परेचर ऑफ B अपॉन टेम्परेचर ऑफ A. सॉरी, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत ना, मी चुकीचं लिहिलं. टेम्परेचर ऑफ A अपॉन टेम्परेचर ऑफ B स्क्वेअर रूट मध्ये इंटू
इनवर्सली प्रोपोर्शनल टू मोलिक्युलर वेट. सो मॉलिक्युलर मास ऑफ बी अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ ए. बरोबर. सो हे इथून तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. टीए बाय टीबी काय येणार? सो वरच्या इक्वेशन मधून तुम्हाला कळेल टीए बाय टीबी काय येणार. तर एम ए ला वरती नेला तर 4ma बाय mb. बरोबर. सो ह्या टीए बाय टीबी ला तुम्ही काय लिहू शकता? 4ma बाय mb. सो 4ma बाय mb इंटू काय आहे? mb बाय ma. सो एमबी ला एमबी गेला, एमए ला एमए गेला, स्क्वेअर रूट मध्ये 4 बाहेर आल्यावर 2 होणार. सो हा काय बनला? सीए बाय सीबी. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. सो पण हा क्वेश्चन आउट ऑफ स्कोप होता या डीपीपीच्या. सो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट डीपीपी मध्ये हा प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहे. मीन फ्री पाथ इन अ गॅस. मीन फ्री पाथ काय असणार आहे? तर आपण मगाशीच बघितलं होतं मीन फ्री पाथ इज द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन एव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्युल्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन मधलं. दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधलं एव्हरेज डिस्टन्सला आपण काय म्हणतो? मीन फ्री पाथ. गॅस बिहेव्स मोर लाईकली ॲज अन आयडियल गॅस. कधी बिहेव करतो? ॲझम्पशन मध्ये तुम्ही शिकला असाल. गॅस हा आयडियल गॅस सारखा बिहेव करतो जेव्हा त्याचं टेम्परेचर जास्त असेल, आणि जेव्हा टेम्परेचर जास्त असेल तेव्हा त्याचं प्रेशर लो असणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. हाय टेम्परेचर लो प्रेशर. बरोबर. सो गाईज दीज आर द 20 क्वेश्चन्स जे आपण डिस्कस केलेले आहेत ॲझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेअरी आणि व्हेलॉसिटीज वरती, डिफरंट व्हेलॉसिटीज वरती. सो जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन वरती कळवा. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन थँक्यू सो मच.